नागपूर महानगरपालिके भरती संदर्भात एक महत्त्वाची बातमी येत आहे। याच्या जवळपास 8772 जागा ज्या आहेत तर त्या रिक्त आहेत। नेमकी कोणती पदं आगामी काळात जे आहेत तर ते भरण्यात येऊ शकतात आणि याची जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, सर्व माहिती जी आहे तर ते पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। व्हिडिओच्या सुरू करण्याआधी एक डिस्क्लेमर असं देतो की या 8772 या रिक्त जागा आहेत मित्रांनो, एवढी भरती निघणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं की आपले व्हिडिओ पाहून इंस्टाग्रामला फेसबुकला बरेच रील येतात आणि ते डायरेक्टली स्पष्टपणे लिहून टाकतात की 8772 जागांची जाहिरात येणार, तर एवढीच जाहिरात नाही आहेत मित्रांनो, या रिक्त जागा आहेत। मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणारच आहे, परंतु अशी काही फेक इन्फॉर्मेशन नंतर जी आहे तर ती पसरत चालते, म्हणून तुम्हाला आता जे आहे तर ते याबाबत माहिती करून दिली आहे मी। रिक्त पदे किती, जाहिरातीचं काय, कोणती पदे भरणार आणि परीक्षा पॅटर्न वगैरे काय, तर हे आपल्याला बघणं इथं फार गरजेचे असणार आहे। बघा, आजच न्यूज आलेली आहे, मनपा कर्मचाऱ्यांचा मनपाचा कारभार 1/4 कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावरच जे आहे तर तो सुरू। त्यांचं काय म्हणणं आहे की जर 100 कर्मचारी असतील मंजूर केलेले, तर सध्या फक्त 25 कर्मचारी काम करत आहेत, म्हणजे 25 कर्मचारीच आहेत। मग त्याच्यामुळे काय होतंय की फक्त 1/4 एवढी स्ट्रेंथ तिथं काम करते। मग नागपूर सारखं इतकं चांगलं शहर जे डेव्हलप होत आहे, खूप चांगली सिटी आहे आणि तिथं जर सुख सुविधा द्यायची असतील तर कर्मचारी किमान 50% तरी किमान पर कर्मचारी पाहिजे। तर इथं सध्याला जर पाहिलं तर 71% जागा ज्या आहेत तर ते रिक्त आहेत। मी तुम्हाला पुढे सांगतो ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी। तत्पूर्वी याची तयारी करण्यासाठी आपली सरळ सेवा सर्वसमावेशक भरती बॅच अवेलेबल आहे आपल्याकडे। आता बघा, महानगरपालिकेची जेवढी जाहिरात येतात त्या सरळ सेवा माध्यमातूनच भरतात, त्या एमपीएससी कडे जात नाही आणि एमपीएससी कडे त्यांनी पाठवलेल्या पण नाही, ते स्वतःच जे आहे महानगरपालिका भरते, कारण की त्यांच्या खूप दिवसांनी येतात, त्यांच्या पद्धतीने येतात त्याच्यामुळे त्यांना काही टाइम टेबल काहीच नसतो। म्हणून तुम्ही या बॅचच्या माध्यमातून त्याची चांगली तयारी करू शकता। टीसीएस किंवा आयबीपीएस याच दोघांपैकी कंपनी जी आहे तर ती या परीक्षा घेत असते, म्हणून इग्नाइट अकॅडमी हे ॲप डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात। आता बघा, सध्या जर आपण या महानगरपालिकेत पाहिलं जवळपास 71.30% एवढे कर्मचारी रिक्त आहेत। म्हणजे टोटल जर इथं मंजूर पदं पाहिली तुम्ही तर 9321 एवढी पदं मंजूर आहेत या महानगरपालिकेसाठी। भरली किती आहेत तुम्ही शॉकिंग होऊन जाणार, 2475 फक्त। किती? 2475 फक्त, एवढी 9321 पदं राहिल्यावर। आता ग्रुप वाईज जर पाहिलं, बघा ग्रुप ए ची 309 पदं मंजूर आहेत, त्याच्यापैकी 117 पदं कार्यरत आहेत, जवळपास 62% पदं रिक्त आहेत। बऱ्यापैकी ग्रुप ए ची जी पदं आहेत तर ती शासन डायरेक्ट पाठवतं, प्रतिनियुक्तीने पाठवून देतं, तिथं लागलं तर प्रतिनियुक्तीने पाठवून देतो किंवा ते प्रमोशनद्वारे भरण्यासंदर्भाच्या त्यांच्या कारवाई ज्या आहेत तर त्या असतात। ग्रुप ए संदर्भात काहीच प्रॉब्लेम नसतो। ग्रुप ए दुसरा जो महत्वाचा आहे ना, तर तो क्लास 2 219 पदं मंजूर आहेत, फक्त 50% पदं, फक्त 50 पदं भरली आहेत। पाहिलं तर 78% जागा रिक्त आहेत। 6534 पदं ही खरी कोणत्याही मनपासाठी ही स्ट्रेंथ असते मित्रांनो। ही जर प्रॉपर असेल ना, कोणत्याही मनपा आणि कोणत्याही शहरातल्या कर्मचाऱ्यांना एकदम म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकांना चांगल्या सुविधा भेटतात। 6000 आहेत मित्रांनो, फक्त 1957 भरलेत, म्हणजे 70% जे आहे तर ते वॅकन्सी आपल्याला इथं पाहायला मिळते। आणि ग्रुप 4 कर्मचारी याच्यामध्ये जवळपास 75% वॅकन्सी आहे आणि याच्यामध्ये 551 पदं ही सध्या कार्यरत आहेत आणि 2249 पेक्षा जास्त पदं इथं मंजूर केलेली। तुम्ही जर पाहिलं तर सगळीच पदं जे आहेत तर ते 60-70% पुढं आपल्याला रिक्त पाहायला मिळतात। आता मला सांगा की सध्या जर सफाई कर्मचारी जर पाहिले या शहराचे 24.45% एवढ्या जागा रिक्त आहेत आणि कार्यालयीन पदं जी आहेत तर ती 71% रिक्त आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते। आता जाहिरात कधी येणार? जाहिरातीचं आता कुठलीही मनपा असेल त्यांना असं वाटतं की आमच्याकडे सगळेच कर्मचारी असेल, मनपाचा दोष नाही। प्रॉब्लेम काय माहितीये का, महाराष्ट्र शासनाचा एक रूल आहे। रूल काय सांगतो की समजा एखादी जर मनपा असेल आणि त्या मनपाचा आस्थापना खर्च हा 35% जास्त जातो। आस्थापना खर्च म्हणजे त्यांना काय म्हणायचं की तुम्ही जो काही पगारवर खर्च करतात, जो काही पैसा पेन्शनवर खर्च करतात, तर असा जो पैसा असतो ना तर तो 35% जास्त नको, नाही तर काय होईल की त्यांना काही नवीन गोष्टी करताच येणार नाही महानगरपालिकेला। मग कुठं खड्डा असेल तर तो बुंजवता येणार नाही, काही नाली गली सडक यांचं काहीच काम करता येणार नाही त्यांना, तर ते ते होत राहावं याच्यासाठी 35% अट जी आहे तर ते टाकून दिलेली आहे। परंतु या 35% पलीकडे जाऊन नोकर भरती करता येते का, याचं उत्तर आहे हो, परंतु याला राज्य शासन परमिशन लागते मित्रांनो। राज्य शासनाची मंजुरी जी आहे तर ती गरजेची असते। आता ही जर आपण नागपूर महानगरपालिका पाहिली तर याच्यामध्ये माहिती का हा खर्च किती गेलेला आहे, डायरेक्ट 52% गेलेला आहे। म्हणजे थोडाफार असता तर झालं असतं, परंतु सध्या 52% जो पैसा आहे यांचा पगार आणि पेन्शन मध्ये जातोय। आता याचं जे कॅल्क्युलेशन आहे, सर्व महानगरपालिकांचं काय म्हणणं आहे, याची जी कॅल्क्युलेशनची जी पद्धत आहे तीच बदलून टाका, म्हणजे आमचा खर्च ऑटोमॅटिक तो कमी दिसेल।
सध्या मुख्यमंत्र्यांचं शहर आहे. मुख्यमंत्र्यांनी पण त्यांना शब्द दिलेला आहे की मनपा आयुक्तांना स्पष्ट संकेत दिले की महानगरपालिकेला निधी काही कमी पडू देणार नाही. तुम्ही महानगरपालिकेचं व्यवस्थित पद्धतीने काम जे आहे तर ते करा. आगामी काळात याच्या संदर्भात जी जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते, कारण की नागपूर शहर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांचं खास असं जे आहे तर ते लक्ष असतंच. म्हणून 35% अट ओलांडून सुद्धा त्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून काही पदं भरण्यासाठी मान्यता मिळू शकते. मग एवढी काय 8,000 आणि 7,000 पदं भरतील का नाही? 1,000, 1,500, 2,000 एवढी पदं आपल्याला जी आहेत तर ती भरलेली पाहताना मिळू शकतात. म्हणून 8,772 एवढी जी पदं दिसत असली तर एवढी काय भरणं काही शक्य न, मग तो खर्च त्यांचा किती पुढे निघून जाईल. त्यांना जे काही महत्वाची पदं असतील तर ते आगामी काळात जे आहेत तर ते नक्की भरतील. आता कोणती पदं भरतील काय ते सांगतोच. तत्पूर्वी तलाठी, RTMY किंवा गट क साठी जी आता 25 ऑक्टोबरला आपली परीक्षा होणार आहे मित्रांनो, त्याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने राज्य स्तरावर पूर्ण महाराष्ट्र स्टेटभर आपण जे आहे ऑफलाईन पद्धतीने डायरेक्ट तुम्हाला बेंचवर बसून एक्झामचा फील येईल अशा पद्धतीने आपण टेस्ट सिरीज देत आहोत. आता ही टेस्ट सिरीज पूर्णपणे खूप खर्चिक कार्यक्रम असतो, तरी पण इग्नाइट अकॅडमी ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी मोफत देणार आहे. तुम्हाला टेस्ट मिळणार आहे, तिथं प्रिंट फॉर्मॅटमध्ये OMR शीट मिळणार आहे. तुम्ही बेंचवर बसून व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला टेस्ट द्यायची आहे. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्याच्या 52 सेंटरवर आपण ही परीक्षा घेतोय. म्हणजे आयोगानंतरची सर्वात मोठी टेस्ट सिरीज जी आहे तर ती आपण इथं आयोजित करतो आहे. 13 सप्टेंबर पासून सुरू होते. फक्त त्याला काय करायचंय, तुम्हाला रजिस्ट्रेशन करून ठेवायचं, कारण की आम्हाला पण माहित पाहिजे की आज 1000 येणार आहेत, 2000 विद्यार्थी येणार आहेत, तर त्या हिशोबाने आम्हाला नियोजन करावं लागतं. तर तुम्ही फक्त एक काम करा की जी गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, ती एकदा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने भरून घ्या. नागपूर महानगरपालिकेची जुनी पण जाहिरात आली होती मित्रांनो, 22/8/2025 ला पण जाहिरात जी आहे तर ती इथं आलेली होती. याच्या आधी पण जाहिरात आली होती. त्याच्यामध्ये बघा, कनिष्ठ लिपिकाची 60 पदं भरलेली होती आणि कर संग्राहकची 74 पदं. म्हणजे जर प्रशासकीय पदं पाहिली तर गट क ची काही पदं भरली गेलेली आहेत. आता याच्यामध्ये जे काही फायरमॅन वगैरे जे पद आहे ना मित्रांनो, अग्निशमनची पदं, त्याच्यानंतर जेईची पण जाहिरात आली, ती पण जेईच्या काही लोकांनी सोडून दिलं, म्हणून जेईची पदं आणि काही इतर जे पदं आहेत तर ती पदं जी आहेत तर ते आगामी काळात महानगरपालिकेकडून अत्यावश्यक जे जे काही त्यांना पदं लागत असतील ते भरतील. बाकी लिपिक वगैरेचे आता तर त्यांचे भरले गेलेले आहेत, तिथे तर मला नाही वाटत काही जाहिरात जी आहे तर ते येण्याचा स्कोप आहे. बाकी ज्या काही पदांना तांत्रिक पदं नाही आहेत अशांसाठी अभ्यासक्रम हा TCS मागच्या वेळी यांच्या 2 परीक्षा झाल्या आहेत. एक जेईची घेतलेली होती त्यांनी आणि एक नॉन टेक्निकलची घेतली होती. तर दोघी परीक्षा या TCS ने घेतलेल्या होत्या. मग आता पण भविष्यात काळात जे काही परीक्षा ते TCSच घेतील ते शक्यतो. मराठी, इंग्रजी, बौद्धिक शास्त्र, सामान्य ज्ञान असा हा पॅटर्न असणार आहे. 100 प्रश्न, 200 गुण असणार आहेत तुम्हाला इथं, 2 तास तुम्हाला इथं वेळ मिळणार आहे. बाकी याच्या संदर्भात काही अपडेट आली तर तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.